वाढती महागाई, महागडे शिक्षण, आरोग्यावरील अवाढव्य खर्च आणि वाढत चाललेला राहणीमानाचा खर्च सध्या भारतीय मध्यमवर्गीयांसाठी या गोष्टी चिंतेचा मुख्य विषय बनले आहेत. मध्यमवर्गीयांचे जीवन दिवसेंदिवस इतके आव्हानात्मक का होत चालले आहे? यामागील 10 मुख्य कारणे आपण सविस्तर समजून घेऊया. शहरी भागांत जमिनीच्या किमती आणि घरांचे भाडे गगनाला भिडले आहे. मध्यमवर्गीयांच्या उत्पन्नाचा एक मोठा हिस्सा फक्त घरभाडे किंवा घराच्या कर्जाचा हप्ता भरण्यातच खर्च होतो, ज्यामुळे इतर गरजांसाठी खूप कमी पैसे उरतात. मुलांना चांगल्या शाळेत किंवा महाविद्यालयात शिकवणे आता अत्यंत खर्चिक झाले आहे. खाजगी शाळांची फी, डोनेशन, क्लासचा खर्च आणि पुस्तके यांमुळे पालकांच्या खिशाला मोठी कात्री लागते. चांगल्या शिक्षणासाठी मध्यमवर्गीयांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो. खाजगी रुग्णालयांमधील उपचारांचा खर्च प्रचंड वाढला आहे. वैद्यकीय विमा, मेडिकल इन्शुरन्स असूनही अनेकदा औषधे आणि चाचण्यांचा खर्च खिशातून करावा लागतो. गंभीर आजारपणात मध्यमवर्गीय कुटुंबांचे संपूर्ण बजेट कोलमडते. दूध, भाज्या, डाळी, खाद्यतेल आणि इतर किराणा सामानाचे भाव सतत वाढत आहेत. हवामानातील बदल आणि वाहतूक खर्च वाढल्यामुळे रोजच्या जेवणाचे ताट महाग झाले असून यामुळे मासिक बजेटवर थेट परिणाम होत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे केवळ स्वतःचे वाहन वापरणे महाग झाले नाही, तर सार्वजनिक वाहतूक आणि कॅबचे भाडेही वाढले आहे. इंधनाचे दर वाढल्याने इतर सर्व जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक महाग झाली आहे आणि पर्यायाने सर्वच गोष्टींचे भाव वाढत चालले आहेत. ज्या वेगाने महागाई वाढत आहे, त्या वेगाने खाजगी किंवा सरकारी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे पगार वाढत नाहीत. वार्षिक होणारी पगारवाढ, अप्रेझल कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पैशांची चणचण भासते. शहरांमध्ये वीज बिल, पाण्याचे शुल्क आणि सोसायट्यांचे मासिक देखभाल खर्च, मेंटेनन्स चार्जेस सातत्याने वाढत आहेत. अपार्टमेंट संस्कृतीमध्ये राहताना या अनिवार्य खर्चांमुळे महिन्याचा खिसा रिकामा होतो. मध्यमवर्गीय नागरिक प्रामाणिकपणे आयकर इन्कम टॅक्स भरतात आणि सोबतच प्रत्येक वस्तू व सेवेवर जीएसटी देखील देतात. करांचा हा दुहेरी बोजा आणि टोल टॅक्स, पार्किंग चार्जेस यांसारखे छुपे शुल्क मध्यमवर्गीयांची. शहरांमध्ये अनेक कुटुंबात पती-पत्नी दोघेही नोकरी करतात. अशा वेळी लहान मुलांच्या देखभालीसाठी पाळणाघर, डे-केअर किंवा केअरटेकर ठेवावे लागतात, ज्यांचा खर्च खूप जास्त असतो. यामुळे नोकरी करणाऱ्या पालकांवर आर्थिक आणि मानसिक ताण वाढतो. आणि आता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा, सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे ब्रँडेड कपडे, गॅजेट्स, स्मार्टफोन, लॅपटॉप, वीकेंडला हॉटेलिंग किंवा मॉलमध्ये जाणे हा एक सामाजिक दबाव बनला आहे. या दिखाव्याच्या जीवनशैलीमुळे क्रेडिट कार्डचा वापर वाढतो आहे आणि कर्जबाजारीपणा वाढतो आहे. तर मित्रांनो, ही होती ती 10 प्रमुख कारणे ज्यामुळे आज भारतातील मध्यमवर्गीयांचे आर्थिक आयुष्य दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. वाढती महागाई, महागडे शिक्षण आणि आरोग्य सेवा यांसारख्या गोष्टींवर आपले थेट नियंत्रण नसले तरी आपण कुठे चुकतो हे समजून घेणे खूप गरजेचे आहे. योग्य आर्थिक नियोजन न करणे, दिखाव्यासाठी कर्जबाजारी होणे आणि उत्पन्नाचे इतर स्रोत पॅसिव्ह इन्कम न शोधणे या आपल्या काही चुका आपण नक्कीच सुधारू शकतो. बदलत्या काळासोबत जर आपण आपले फायनान्शियल प्लॅनिंग बदलले नाही, तर हा आर्थिक प्रवास आणखी कठीण होईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.